भाऊजी, अपर्णाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी लवकरात लवकर स्पष्ट व्हायला हव्यात. अहो, त्या लहान लेकराने किती दिवस आईची वाट बघायची, किती दिवस आशेवर राहायचं सांगा ना. तुम्ही ना मला आता स्पष्ट सांगा आणि आत्ता सांगा, अपर्णा सापडणार आहे का नाही? माझे प्रयत्न चालू आहेत, पण तुम्हाला कळत कसं नाही भाऊजी? तुम्हाला सगळ्यांना अपर्णाची काळजी आहे, पण मला इथं पूर्ण घराची काळजी घ्यायची. घरातला प्रत्येक जण त्याच त्रासातून जातोय. मग का तुम्ही सगळ्या गोष्टी लवकर स्पष्ट करत नाही? तुम्ही अपर्णाला शोधू शकणार नाही हेच खरं आहे ना? रुपाली, अगं कुठं कधी काय बोलायचं कळतं का तुला? उगा आपलं मनाला येईल ते बोलत सुटायचं. हे बघ, आरजाला त्याचा वेळ घेऊ दे. मला आता एवढंच कळतंय की अमोलला सगळ्यात जास्त गरज भाऊजी तुमची आहे. तुम्ही आता त्याच्यासोबत असायला हवं. पण नाही, त्यांना मात्र अपर्णाला शोधायचे, जिच्या असण्याची 1% सुद्धा शक्यता नाहीये आपल्याला. वहिनी पास. मला चांगलं वाटतंय का अमोल असं सोडून जायला? हे बघा, माझ्या आतमध्ये आत्ता काय चाललंय ना हे मला सगळ्यांना नाही सांगायचं, पण एक गोष्ट मी सगळ्यांना ठणकावून सांगतो, माझी आप्पी कुठं नाही गेली. मी तुमच्या पुढे हात जोडतो, परत परत तोच विषय काढून मला तुमचा अपमान करायला भाग पाडू नका. प्लीज समजून घ्या बापाला या. चल मोना, तू अमोलसाठी काहीतरी खायला बनव आणि वर घेऊन जा लवकर. रुपाली, अगं तुझी काळजी कळती या सगळ्यांना, पण प्रत्येक गोष्ट बोलायला काही वेळ काळ असते का नाही? मला आता अमोलची अवस्था बघवत नाही. बस. स्वप्नील, आपण सगळे थोडं समजुतीनं घेऊया. जा, समजव तिला. बस. बोल बाळा, असं दिवसभर उपाशी राहतात का रे? बरं ऐक, आता आवरून घ्यायचं का तू काय खाऊन घेतोस लगेच? बाबा, मला झोप आली, मला भूक नाहीये. असं बोलतात का बाळा? हे बघ, एकतर तू दिवसभर उपाशी राहिलीस, त्यामुळे तुला चक्कर आली. आता परत तेच बोलतोयस का? बाबा, मा येणार ना रे? हा, मी तुला म्हणलं ना की मी मला घेऊन येणार म्हणून. मग हे सगळ्यांना खरं का नाही वाटत? तुला कोण काय बोललं का? हो बाबा, माझ्या शाळेतील मोठी मुलं बोलत होते की तुझी माँ गेली, ती आता परत येणार नाही. काय? ते असे बोलले. मी त्यांना बोललो की माझा बाबा माझ्या माला शोधतोय, तो नक्की मला घेऊन येणार. आणि ते म्हणले की तुझा बाबा तुलाच फसवतोय. हे खरं आहे का बाबा? मग सापडणार ना बाबा? बाबा, मा येणार ना रे परत? हो. थँक्यू बाबा. बाबा, आता तू बघ, मा आली ना, मी ही झूम कशी सजवतो, सगळीकडे आपले चित्र लावतो. आणि हो, आता आपल्याला घरी आणावंच लागेल आणि त्यासाठी माझ्याजवळ एकच पर्याय. बापू, अहो या बातम्या वाचून खचून जायला होतंय हो. आपल्याला खचायला होतंय तर त्या आरज्याचं काय होत असेल? हो, ह्या लोकांना कोण अडवणार विनायकराव? एकतर अर्जुन आणि अमोलकडे बघितलं ना की मला काय करावं तेच सुचत नाही. आरज्या, अरे काय नाश्ता नाही केला, काय सांगितलं नाही, कुठं चाललंय असं? कदम गडबड आहे जरा, मला निघावं लागेल. अर्जुन, हे बघ, घरातून निघताना मोठ्यांना सांगून निघावं, म्हणजे त्यांना काळजी लागून राहत नाही. बापू, आपल्याला शोधलं पाहिजे. आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हणजे? म्हणजे आप्पीच्या केसबद्दल काहीच कळलं ना, त्यामुळं आज जर आप्पीबद्दल काही ठोस सांगितलं नाही तर ही केस माझ्या हातून जाण्याची शक्यता आहे. काय? अरे पण अर्जुन, अशी कशी काय केस हातातनं जाईल? त्यांची काय चूक आहे बापू? आपलंच अपयश मान्य केलं पाहिजे. आप्पीबद्दल मला अजून काहीच तपास लागला नाही.
अरे पण अर्जुन, आता या केसची सगळी माहिती तुझ्याकडे आहे ना, पण नवीन आलेल्या माणसाला कसं काय सगळं कळणार? नवीन माणूस याची वेळच येऊन देणार नाही. म्हणजे काही झालं तरी मी आजच्याच आप्पीला शोधणार म्हणजे शोधणारच. अर्जुन, तुला खात्री आहे आप्पी आज सापडेल म्हणून? खात्रीचं काय आहे बापू, येईल त्या परिस्थितीवर मार्ग काढला पाहिजे. अर्जा तू काय बोलतोय, काहीच कळायला मार्ग नाही रे. कदम अहो, हे बघ अर्जुन, आम्ही तुला काही जास्त विचारत नाही, पण एक गोष्ट लक्षात घे. काल रात्री रुपाली तुला रागाच्या भरात काही बोलल्या, पण ते काही चुकीचं बोलल्या नाहीत. कळतंय मला. अर्जा हे बघ, अमोलला आता तुझी गरज जास्त आहे. आज जर का आप्पीबद्दल काही कळलं नाही ना, तर अमोल जवळ तू असणं गरजेचं आहे रे. आई विना लेकरू खचून गेले रे. लवकरात लवकर सगळ्यावर काहीतरी मार्ग काढ आणि अमोलकडे लक्ष दे. तुम्ही नका काळजी करू. आप्पी जरा असेल तर आज मला सापडेलच. तुम्ही फक्त प्लीज अमोलची काळजी घ्या. होय, अमोलची काळजी घेऊ आम्ही, पर आप्पीबद्दल काही आज जर कळलं तर. आप्पीला काय नाही झालं कदम, मला माहिती आहे. माझं मन मला सांगतंय. आणि अमोल काल शाळेत गेला, तिथं ती पोरं कोण काय त्याला बोललं असेल, त्यांनी त्याचं टेन्शन घेतलंय, बाकी काय नाही. अरे कोणाकोणाची तोंड बंद करणार आपण अर्जुन? अमोल बाहेर गेला की प्रत्येक वेळी त्याला कोणी काहीतरी बोलणार. बापू हे बघा, जोपर्यंत आप्पी सापडत नाही तोपर्यंत या गोष्टी होत राहणार. आपण एक काम करू, थोडे दिवस अमोल या विषयापासून लांबच ठेवू. ठीक आहे अर्जा, तू जा, आम्ही घेतो अमोलची काळजी. परत आप्पीबद्दल काय कळलं तर लगेच आम्हाला कळव बरं का. निघतो मी. जैन मॅम. जैन, सगळी तयारी झाली आपली? हो मॅडम, एक तुकडी तैनात केली. आज काय पण करून अपर्णा मॅडमचा तपास झालाच पाहिजे. बाकी काही असू द्या, पण काल सारखं फसून माघारी येऊ नका आणि सतत अर्जुन बरोबर राहायचं, कळलं का? हो मॅडम. चिंचुके, अपर्णा मॅडमला शोधायचा आज शेवटचा दिवस आहे. अहो 9 वाजलेत तरी अर्जुन आला नाहीये. काय करायचं काय आपण? मॅडम, मी साहेबांना फोन लावून बघू का? बरं लावा. काय झालं? हो मॅडम, साहेब फोन उचलून झालेत. काय? हा ना, इथं आपल्याला उशीर झालाय आणि साहेब असं का वागायला लागलेत काहीच कळण झालंय मला. चिंचुके, मला अर्जुन कालपासून बदलल्यासारखं वाटतं. नक्कीच असं काहीतरी आहे जे तो आपल्यापासून लपवतोय. काय करावं? जे आत्ता माझ्या मनात आहे ते करायला गेलो आणि काय फसलं तर आप्पीच्या नावाला धक्का लागल. आणि नाही करायचं म्हणलं तर अमोलला काय सांगावं? दाद्या, पैसे दे ना, ते सामान आणायचे. हो आणू द्या. उद्या उद्या दाद्या, काय बोलू राहिलं तू? कवापासून मी ओढू राहिले. अरे पोरांना डब्यात द्यायला नाही काय, सामान आणायचंय ना, दे पैसे. कशाला किरकिर करू राहिली का? ती पोरं काय आपली आहेत का? पैसे काय झाडा लागतात का? काम उरकन जा घरी. वडे काढून ठेवले, धंद्याचा टाइम इथनं हलू नको. हो, तू नको मला शिकू. घरी जा. आणि ते पोलिसाबद्दल बोलू लक्षात आहे ना? हा. दिपे, दिपे काय विचारलं मी तुला? हा, हाय माझ्या लक्षात. दाद्या, ते पोलीस मला काऊन शोधू राहिले? एवढ्या चौकशाला करू राहिली का? भेटला काय तुला? नाही नाही, तो कुठे भेटतोय मला? मी आपलं सहज विचारलं. माझ्याकडे परत चौकशा करायच्या नाहीत, कळलं का? घरी जा. आणि तो पोलीस शोधतोय त्यावर काम करायचं आणि गुमान घरीच राहायचं. तो बिल्डर मला शोधतोय, डगत गोळीबार करते नाही. दिपे, काय बडबड करू राहिली का? मला काय कळलं राहिलं का? तुला 1000 वेळा सांगितलंय माझ्या पुढे गप्पच वाचायचं, कळलं का? जा घरी जा, चल.
राजा, अरे तू फोन ठेव. तिकडे बघ तुझ्या बहिणीच्या पाठीमागं कोण गेलंय. कोण गेलं? कोण गेलंय माहित नाही बाबा, बघ तू जाऊन. कुठे गेली? बदग्या झाला पाठलाग करून. ऐकून घे जरा तू माझं इथं जरा. तुला काल काय सांगितलं होतं मी? तुला कळत नाही? एकदा सांगितलं होतं ना माझं पाठलाग करायचं नाही म्हणून. अरे बदग्या तुझं काय वय का पोरीच्या मागे फिरायचं? काल तुला सांगितलं होतं ना माझ्या मागे येऊ नको म्हणून. इथं ना कोणाला विचार दीपा काय चीज आहे. तुझ्यासारख्या उंग्याला कसं सरळ करायचं ना मला चांगलं माहिती आहे. अगं काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. तुझा काहीतरी गैरसमज होता माझा. ऐकून तरी. तू काय बावळाच करे? तुला कळत नाही का? कालचा अजून नाद आहेस का डोक्यात? अगं ऐकून. लांबून बोलायचं. अगं बघ इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम सिनियर इन्स्पेक्टर मी कोथरूड पोलीस स्टेशनचा 3 स्टार आहे तिथं. ही वर्दी खरी आहे नाटकातली नाही. ऐकून घे की मी काय म्हणतोय ते एकदा. बाबू ऐका ना सॉरी बरं का चुकलं माझं. माझं नाही काय चुकलं. तुमचं पण नाही काय चुकलं. तुम्ही का मी दादाने काय केलंय का? नाही 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 कुणी काय नाही केलं. माझं ऐकून घे. तुम्ही कशाला मागे येताय माझं? मागे नाही. ऐक हळू 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 तिथे बस तू. नाही नाही नको नको. बसून बोलू ना आपण. बसून बोलू ये 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 मी जातो पुढे ये. 2 मिनिटं बसून बोलू. नाही काय नाही ये बस हळू हळू. अगं हे बघ दीपा तू ऐकून घे. हे बघ मला जर तुला त्रासच द्यायचा असता तर मी आतापर्यंत दिला असता ना. मी असं शांत बसलो असतो का? मी तुला काल तरी त्रास दिला का? मी तुला आज तरी त्रास दिला का? हा मग आता काय म्हणजे काय म्हणणं आहे? ऐकून घे मी काय म्हणतोय ते. हे बघ ही अपर्णा सुरेश माने माझी बायको आहे. पुणे जिल्ह्याची कलेक्टर. यो साहेब नका आता मस्करी करू.
तुम्हाला आता माहिती मी कुठून आले? आमचं वडापावचं गाड आहे. ऐक ना, तू 2 मिनिटं काय म्हणली होतीस की बसून शांतपणे ऐकतो म्हणली होती का नाही? मग ऐक, हे बघ, ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने माझी बायको आहे. ही आणि तू सेम टू सेम दिसता. हेच खरंय. तुला खरं वाटू नाही तर नाही वाटू. मागच्या आठवड्यात तिचा ऍक्सिडेंट झालाय काठाजवळ. तेव्हापासून बेपत्ता आहे. ऐका ना साहेब, नाही म्हणजे जे झालं ना ते लय वाईट झालं. काय करू आता मी? हे बघ दीपा, मला आणि आप्पीला जवळपास 8 वर्षाचा एक मुलगा आहे. त्यातली 7 वर्ष त्यांनी फक्त त्याच्या आईबरोबर काढलेत. त्या 7 वर्षात त्याच्याबरोबर ना मी होतो ना आमच्या फॅमिलीमधलं कोण होतं. त्यामुळे त्याला त्याच्या आईबद्दल लय लाळ आहे. जसा हा ऍक्सिडेंट झालाय आणि आप्पी बेपत्ता झाली आहे ना, पोरगं कावरं झाले. नीट जेवणा, खायना, प्यायना, नीट झोपना, कुणाशी काय बोला ना. मला त्याची काळजी लागून राहिली आहे. साहेब लय वाईट झालं बरं का हे. मी ते असले ते मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय, त्या पोराविषयी पण लय वाईट वाटतंय मला. पण मी आता नाही 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 दीपा, अगं आप्पीला ऍक्सिडेंट मध्ये काहीच झालं नाही. मला गॅरंटी आहे ना. मला फक्त आप्पीला शोधायला, ती कुठे आहे, कशी आहे, नेमकं काय झालंय ना, हे सगळं बघायला थोडा वेळ लागतोय. आणि तोपर्यंत माझा अमोल त्याच्या आईशिवाय नाही राहू शकत ग. म्हणून मी तुझ्याजवळ आलो. म्हणजे हे बघ दीपा, हे बघ, मी आप्पीला शोधणार आहे. पण तोपर्यंत अमोल समोर, म्हणजे माझ्या मुलासमोर आणि माझ्या फॅमिली समोर तू आप्पी म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे. बाद झालं, मला नाही जमणार. साहेब थांबा जरा. तुम्ही आता जे काही सांगितलं ते मी ऐकून घेतलं का नाही? घेतलं का नाही? आता तुम्ही जे काय म्हणताय ते मला नाही जमणार. एवढं सगळं सांगितलं तरी काय नाही तुला? ओरडायचं नाही हा, ओरडायचं नाही अंगावर. आता तुम्ही जे काही सांगितलं ते मला साफ खोटं वाटू राहिलं. पण ऐकलं ना, आणि असं लई खरं. मी बहुरूपी नाही, मला हे जमणार नाही. सारखं बदल्यात मी तुला पैसे देतो ना. हे बघ 10,000 रुपये. तुझ्या भावंडाचा सगळा खर्च बघेल, शाळा, कपडे बिपडे सगळं. 10,000 रुपये. बरं दिवसाला 10,000 रुपये देतो. दिवसाला 10,000 रुपये. पैशासाठी काम करणारी वाटले तुम्हाला? मला माझं आणि माझ्या चिलीपिलीचं पोट भरता येतं, याची गरज नाही मला. सारखं बाजूला. दीपा थांब. तुझ्या भावंडाने एवढा अमोल माझा. त्याची आई बेपत्ता झाली आहे ना, जिवंतपणी मरतय पोरग माझं. रोज तडफडतय घरी एकटंच. कॅन्सरचं ऑपरेशन झालंय त्याच. 2 महिने पण झाले नाही. मी हात जोडतो तुझ्या पुढं. दीपा प्लीज माझी मदत कर. साहेब तुमचं सगळं कळतंय मला, पण तुम्ही दुसरा मार्ग शोधा. ए काय लावलं रे? त्या दिवशी बघितलं होतं मी, माझ्या बहिणीचा फोटो घेऊन फिरत होता. काय रे, का माझ्या बहिणीच्या मागे फिरू राहिला रे? काय बोलला? परत बोल. म्हणजे साहेब, बारकी बहीण ना ती माझी, तिची काळजी घ्यायला पाहिजे ना मला. नाव काय तुझं? राजा. हे बघ राजा, माझी बायको अपर्णा, हिच्या जागेवर तुझी बहीण दीपा, तिला थोड्या दिवसांसाठी घेऊन जायला आलोय. थांब. ही माझी बायको अपर्णा सुरेश माने. हुबेहूब तुझ्या बहिणीसारखी दिसते. तुम्हाला विश्वास नसेल तर टीव्हीवर बातम्या चालू आहेत. कलेक्टर अपर्णा सुरेश माने अपघातात गायब झाले त्याची. तुम्ही बघू शकता. हे बघा, माझा लहान मुलगा आहे घरी. त्याच्यासाठी मला तुमच्या दोघांच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. आणि बघा, हे पैसे मी तुम्हाला देतोय म्हणजे मी तुम्हाला विकत घेतोय, नाही तर तुमच्यावर उपकार करतोय असं नाही. माझ्या या अडचणीच्या काळात तुम्ही मला थोडीफार जी काही मदत कराल ना,
त्याचा मोबदला म्हणून मी तुम्हाला हे पैसे देतोय. प्लीज तुम्ही समजून घ्या, मला या अडचणीच्या काळात मदत करा. हे बघा, तुमची भावंड आहे ते पण माहिती आहे मला. त्यांना कसली कमी पडून देणार नाही मी. ना पैसे, ना खाणं पिणं, ना शाळेचा खर्च, ना कपडा लत्ता, कसलीच.